एक परंपरा आहे तिथं की तिथं मातंग ऋषी, गौतम ऋषी असे मोठमोठ्या ऋषींचे आश्रम त्या माथुरे गावात आहेत. महादेवाचं मोठं भालकेश्वर म्हणून मंदिर आहे, तिथं पिरांचे सुद्धा मंदिर आहे. तर त्याच यात्रेच्या निमित्तानं दर्शनाला तिथं गेलो होतो. काल गावाकडं जाऊन घेतलं, कारण ते मूळ गाव आहे. त्यामुळे दर्शन घेतलं, पुन्हा इथं वापस आलो. थोडं ते काल गेल्यामुळं दौऱ्यात तिकडं तब्येत माझी घामनतेनं आल्याने खराब झाली. परंतु आता कामं पुढचे लई करायचे आहेत, म्हणून काल आणि आज उपचार घेतला. उद्याच्याला सकाळी पुन्हा सुट्टी घ्यायची आणि आंतरवालीत जायचं. आंतरवालीत किंवा शहागडला उपचार घेत राहायचं. पण काम सुरू आहे, लई सुरू आहे बाबा. ते त्याच्यावर जास्त भर द्यायचा. किती दुखलं तरी जातीला न्याय द्यायचा, त्यामुळं कामावर भर द्यायचा. जागेवर तिथं कसं लाईन घेणं आहे ना, पण काम उद्या सुट्टी घेऊन काम सुरू केलेलं सुरू ठेवायचं. पैठण फाटा जिथून तुम्ही उपोषणाला सुरुवात केली आंदोलनाला, या त्याच पैठण फाट्यावरती होणार आहे पुढचा तुमचा उपचार वगैरे? नाही, शहागड म्हणजे दवाखाना आहे म्हणून असं बोललो मी. किंवा आंतरवालीतच येणार डॉक्टर, आणि एखादी जायची वेळ आली तर शहागडला उपचार घ्यायचे, परंतु आंतरवालीतच सगळं काय ते आंतरवालीतच. म्हटलं होते मागे आणि ते कार्यालय आहे. आता हे काय असतं, आता नाही समाजाला देणार म्हणल्यावर माझ्यापुढं काय पर्याय सांगा, काय पर्याय? जर मी आत्ताचे 2 उपोषणं केलेत, मी पहिले उपोषणात सांगितलं होतं बाबा मला माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं, आम्हाला काय देणं घेणं, आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला द्या. यांनी दिलं नाही तर आमच्या पुढं काय पर्याय गोरगरीब मराठ्या पुढं सांगा? आमचे लेकरं मरू द्यायचे मग बिना आरक्षणाचे आम्ही? मग आता आमचा जीव आरक्षणात आणि त्यांचा जीव खुर्चीत. ज्याच्यात आमचा जीव आहे ते आम्हाला ते मिळून देत नाहीत. मग त्यांचा ज्याच्यात जीव आहे ते मग मराठे कसे मिळून देतील त्यांना? तुम्ही आम्हाला आरक्षण मिळून द्या, तर आम्ही तुम्हाला सत्ता मिळून नाही देणार. आम्ही काय करावं? पर्याय काय आमच्या पुढं सांगा, कुणीही सांगा. ह्यो पर्याय तेव्हा आम्ही करतो. काय चूक आहे समाजाची किंवा माझी? तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावंच लागणार आहे. पर्याय काय? म्हणून तिथून शहागडच्या त्या फाट्यावरून तिथून आपण तिथं कार्यालय आहे की सगळ्या राज्यातले आता तिथून येणं जाणं होईल. कारण एवढी वर्दळ सगळीच आंतरवालीत प्रचंड पहिलीच गर्दी असते. आंतरवाली हे आंदोलनाचं केंद्र आहे कायम, आणि ते कायम राहणार आहे. पाटील दरेकर असं म्हटले की काही लोक फडणवीस यांना संपवण्याची भाषा करत आहेत, पण यांच्या 100 पिढ्या आल्या तरी देवेंद्र फडणवीस संपू शकत नाही. इनडायरेक्टली ती तुमच्यावर दरेकरांनी टीका केली. त्याचं खरं आहे. त्याला काय मला त्यांच्यावर बोलायचंच नाही आता सध्या. आमचं ध्येय आता आरक्षण मिळवणे किंवा पाडापाडी करणे. त्यावेळेस त्यांना कळण हे अवघड असतं. मग एक तर बरं का, हे त्यांच्या आजूबाजूचे आहेत ना, हे त्यांना एक नीट समजून सांगत नाही. कारण त्यांच्या मागं काम बी असू शकतं, त्यामुळे बघायला मिळत नसतं. हे एकाचं 2-3 बी सांगत असतात. आम्ही विरोधक नाही मानला, आम्ही 1000 बारे सांगितलं तुम्ही आमचं आरक्षण द्या. हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. हे काय आहे हे जे फुकटात निवडून येणार आहेत काही वरची वर, हे त्यांना काहीतरी मिसगाईड करतात. आणि यांनाच हेच जुळून द्यायनात, म्हणजे रोष निर्माण करते ती विनाकारण. आम्ही ना मराठ्यांनी कधी महाविकास आघाडीला विरोधक मानलं ना महायुत्या नाही दिल्यावर आम्ही काय करणार? हे जे मागच्या दारातून येतात ना, हे नुसती एकमेकाला गैरसमज पसरून देते. आम्हाला त्यांच्यावर बोलायचंच नाही. आता आम्ही ओळखलं त्यांचे एवढी हालत बेकार झालेली आहे. आता त्यांना काय बोलावं आणि काय करावं काय सुचतच नाही आहे. कारण हे मराठ्यांची जी सुनामी उसळली ना, या लाटीत ना अशी होरगड जाणार आहे ती. त्याच्यामुळे यांना आत्तापासून सुचवणार. मुगम बोलतात कुंकडे बी काही बी. मागच्या दारातून येणाऱ्या म्हणजे जे आमदार आहेत त्यांच्या डोक्यात हवा असते. शेवटी खुश करायला लागतं ना दादा समोरच्याला. बाबा शेवटी खुश करायला लागतं, नाही तर दुसऱ्या बारीने मिळत नसतं. शेवटी एखाद्या दुकानदाराकडे गेल्यावर सुरुवातीला गोडच बोलायला लागतं. दुसऱ्या बारीने उधारी घ्यायची असली तर दुकानदारात एखाद्या गेल्यावर ते बरोबर त्यांना माहिती आहे उधार केव्हा मागायचं, का करायचं, खुश कसं करायचं समोरच्याला. लायचं आभरे माणसं असते ती. आणि हेच मूळ मालकाचा कार्यक्रम लावते. हेच असं बरंच पक्षात घडलेलं आहे. हे मागून येणाऱ्यांनी पक्षाच्या मूळ लोकांना बऱ्याच वेळेस संपवलेलं आहे. प्रकाश आंबेडकर असं म्हणले की कोणताच मराठा नेता म्हणून जरांगेंना समजून सांगायला तयार नाही. मराठा समाजात विरोधात जाऊ नये म्हणून प्रत्येकजण मराठा समाजाची बाजू घेत आहे.
मग घ्यायलाच पाहिजेत ना, सगळेच घेतात ना. मला तर एका दिवसानं आमच्याकडे आल्याला आणखी पाठबळ द्यायला मराठ्याचा नेता एक बी दिवस आहे ना, एक पण माझ्या समाजाला दिसाना, पण सगळेच घेतात. सगळा ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही त्या सगळे एकत्र आलेत, म्हणजे आणलेत. त्यांना दोष देण्यापेक्षा छगन भुजबळनं, मग मराठ्यांनी काय येऊ नये. त्यांना जर त्यांचा एवढा स्वाभिमान आहे, जातीचा गर्व आहे, तर मराठ्यांच्याही आमदार मंत्र्यांना का खासदारांना गर्व असू नये, का स्वाभिमान असू नये, ती पण आरक्षणासाठी. आम्ही कुठं जातीवाद करायला म्हणत, स्वतःच्या जातीच्या लेकरासाठी त्यांनाही गर्व असला पाहिजे. काल एक मराठा संघटनांनी शरद पवारांना ओबीसीतून आरक्षण ची भूमिका स्पष्ट करायला सांगितलं होतं, त्यांची वेळ घेतली. आज आणखीन एक संघटना जाऊन शरद पवारांकडे तीच आता मागणी करते. ते बाकीचं जे माहीत नाही त्याच्याबद्दल काय बोला. त्याला तुमचा पाठिंबा आहे की काय आहे, या ज्या संघटना जात आहेत? आता इथं सगळं ओपन आहे ना, पाठिंबा आणि समर्थन असणं नसण्याचं काही गरजच नाही ना. काय कोणाला पाहिजे, समाजाला किंवा कोणत्या नेत्याला काही विचारायचं असेल तर लाईव्ह आहे मीडिया पुढं रोज. कोणत्या नेत्याला माहिती पाहिजे असतं तर मीडियाच्या बांधवांकडून ऐकतं नुसतं ओपन कर म्हणा, तुला पहिल्या दिवसापासून आंदोलनापासून आजपोत सगळं दिसेल. काय विचारायची गरज आहे, कोणाचं काय झालं, कोणाचं काय नाही झालं. हे राजकीय लोकांचे डाव आहे, बस एवढंच माझं म्हणणं आहे. हे फक्त आणि फक्त राजकीय लोकांचे डाव आहेत. ह्या राजकीय लोकांना माझा मराठा एक झालेला पचनी पडत नाही. म्हणजे थोडं सविस्तर सांगा, काय राजकीय डाव आहे? काय असतं, एवढा मोठा समाज एकत्र आला, कधी न मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या, कधी न मिळणाऱ्या. मग आम्हाला याच्यात कसं काय करता येईल, आता आपण काय केलं पाहिजे. मग माहिती असलं तरी म्हणायचं आम्हाला माहिती नाही, असं म्हणजे नेत्यांनी म्हणायचं आम्हाला हे माहीत नाही, ते सांगा कसं आहे, किंवा याबद्दल काय चर्चा झाली ती माहीत नाही. चर्चाच लाईव्ह येईन, चर्चाच सगळे लाईव्ह आहे. ज्या नेत्याला बघायचं त्याने लाईव्ह बघ, काय मागण्यात काय ठरलंय, सरकारचं आमचं काय ठरलंय ते बी लाईव्हच बघ, ते बी लाईव्हच बघ. काय सरकारने आम्हाला आश्वासन दिलं ते लाईव्हच आहे. आम्ही त्यांना कशासाठी हा म्हणलो ते लाईव्ह आहे, आम्ही त्यांना कशासाठी नाही म्हणलो हे पण लाईव्ह आहे. समाजासाठी सुद्धा, एक समाजात जर कोणाला काही गैरसमज असला समाजात बी आम्हाला हे माहीत नाही तर सगळं लाईव्ह आहे. जर एखाद्या समाजाला वाटलं असेल का आम्ही नेत्याला विचारतो, कोणत्या बी म्हणतो आम्ही ह्याच आजच्या ह्याच्यावर उत्तर नाही देत मी, की आम्हाला माहीत नाही तर मीडियाला लाईव्ह आहे. हा नाही, मीडियाच्या बांधवाच्या समोर सगळं ठरलेलं आहे. त्यामुळे कोणचा समाजातला माणूस म्हणू शकत नाही की आम्हाला ही गोष्ट माहीत नाही, कारण सगळी ओपन आहे. प्रश्न असा आहे, सरळ आहे की काल एक संघटना गेली होती, आता एक संघटना पोहोचली आणि एकच मागणी आहे की तुमची भूमिका स्पष्ट करा. अशा वेगवेगळ्या संघटना ज्या जात आहेत त्याला तुमचा पाठिंबा आहे का, यात काही तुम्हाला वेगळं काही दिसतंय असं मला विचारायचं? नाही, मी सांगितलं ना तुम्हाला आत्ताच की ज्याला जी माहिती पाहिजे, राजकीय नेता असो किंवा समाज, त्याला ओपन माहिती. मला एवढं माहिती. राजकारण करताय की खरोखरच हेतू त्यांचा शुद्ध आहे पवारांच्या भेटीच्या मागे? ते तर आता मी कसं सांगू शकल, मला कसं सांगता येईल ते काय आहे. पण मी एवढं सांगू शकेल, समाजाला जर काय माहिती पाहिजे असली तर लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून 11 महिने होते, उद्या 29 तारखेला लाईव्ह आहे. आणि सरकारमधल्या किंवा विरोधी पक्षातल्या कोणाला नेत्याला कोणाला जर माहिती पाहिजे असली, तुमची चर्चा काय झाली, काय आश्वासनं ठरलेत, काय शब्द एकमेकाला दिलेत, तर ते लाईव्ह आहेत. मी किंवा माझ्या समाजानं काय सरकारकडे मागणी केली ही लाईव्ह आहे. कशात हा म्हणलो आम्ही, कशात नाही म्हणलो लाईव्ह आहे. सरकार आम्हाला कशात हा म्हणलंय, कशात नाही म्हणलंय हे लाईव्ह आहे. म्हणजे आठवणीत आणतो बाबा, आता सांगतो माहीतच नाही, थांबा ध्यानात आणतो, कोण कोण होते मध्यस्थी, हे म्हणायची गरज नाही. लई खरंच सांगतो मी, मी खऱ्यानेच नशिबाने की मी बोलताना इमानदारीनं मीडियाच्या बांधवांच्या समोर सगळं बोललो, काही मागं पुढं ठुलं नाही. म्हणून आज क्लिअर चित्र आहे, स्पष्ट. 1000 माणूस म्हणला, समजा समाजाचा म्हणला किंवा नेता म्हणला, आम्हाला काय माहीतच नाही, बघ टी व्हीवर जाऊन लाईव्ह काढून. म्हणजे वळवळ करायला जागाच नाही, वळवळ करायला जागाच नाही. काल शरद पवार जेव्हा मराठा संघटना भेटल्या त्यांनी पुन्हा एक चेंडू जो आहे मुख्यमंत्र्यांकडे वळवला, किंवा त्यांनी जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे, पण स्वतःची भूमिका स्पष्ट त्यांनी केलेली नाही. तुम्हाला वाटतं की त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, किमान जो समाजाकडून येतो, तुम्ही ज्या 2 संघटना केल्या म्हणजे काल आणि आज,
या मागणी करताय की तुमची भूमिका आहे. त्यामुळे तुम्हाला वाटतं का त्यांनी भूमिका स्पष्ट करावी? मी सांगितलं का नाही, ते चाल बरोबर तिथंच. हे लोक फक्त गैरसमज पसरवणार, सत्ताधारी असो विरोधक असो, कोणची जात असू द्या, मराठीचा असू द्या त्यात गैरसमज पसरवणार, धनगर बांधव असू द्या त्यांच्यात गैरसमज दोघात पसरवणार, कोणची जात असू द्या, मुस्लिम दलित जातीत पसरून टाकणारे गैरसमज, यांचं कामच असतं ते. आणि त्यातच यशस्वी होते व्हायत का असं बघत असते ते. आपल्याला नाही ना मॅनेज होत, कोणी नाही ना फुटत बघारे, असं होतंय का? पण ज्याला कोणाला माहिती पाहिजे त्याला लाईव्ह चर्चा आहे ना रोज. सरकारला कोणाला काय माहिती पाहिजे, विरोधी पक्षाला काय पाहिजे, तर 11 महिन्यापासून लाईव्ह आहे मीडियाच्या माध्यमातून. बघ सरकार आम्हाला काय म्हणलंय, आम्ही त्याला काय म्हणलो, विचार तू कशाला, मला काही माहीत नाही किंवा मला येऊन सांगा. आता आम्ही काय ते आम्हाला करायचं, येऊन सांगायचं, मी सांगायचं हमाल्या करायच्या, किंवा माझ्या समाजाने हमाल करत बसायचे नेत्याचे का हो? माझ्या समाजानं आता काय नेत्याच्या हमाल्या करायच्या? एखादा कसा नेता येईन म्हणून मला काही मत न राहावं सांगा. म्हणजे माझ्या समाजाने का तुमच्या हमाल्या करायच्या? माझ्या समाजाला काय स्वाभिमान नाही? माझा एक एक माणूस गरीबापासून श्रीमंत माझ्यासाठी मोलाचा. आम्ही काय तुमचे मोकळे नाहीत तुम्हाला माहिती सांगायला सत्ताधाऱ्याला आणि विरोधकाला. कारण तुम्हाला बघायचं तर लाईव्ह बघा, सरकारचं आमचं काय ठरलंय किंवा काय नाही ठरलं, आम्ही कशात हा म्हणलो नाही म्हणून, हे गैरसमज पसरायचं काम आहे. आणि जर कोणाला काही शंका असली सरकारला किंवा विरोधी पक्षाला, लाईव्ह येऊन बघ. समाजात कोणाला असेल तर आपण लाईव्ह चर्चा केलेली, बंधाराच्या आड काहीच नाही, सगळं उघडं आहे, ओपन. त्यामुळे शंका कुशंका नाही आहे, आणि म्हणून समाजाचा विश्वास आहे. समाजाला वाटतं सगळं ओपन बोललेले आहेत ना, सगळं व्यासपीठावर चर्चा झालेली ना, मग आता बाकीचं काय विचारायचं? म्हणजे ती समाजासाठीचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट पण आहे, विश्वासाचा पॉईंट पण आहे, की समाजाला वाटतं ही चर्चा व्यासपीठावर झालेली. त्यामुळे आपण आता काय कोणाला माहिती द्यायची, आणि द्यायची असेल तर त्याला काय तिथून घेता येणार का? ते नाटक समजू आपण त्यांचं, विरोधीचं आणि सत्ताधाऱ्यांचं हे नाटक, हे मराठ्यांसाठी आणि मराठ्यात गैरसमज पसरण्यासाठी ह्या दोघांचं चाललेलं हे नाटक आहे. 100% ठरवून षडयंत्र आहे. काल शरद पवार जेव्हा कार्यकर्ते भेटले तेव्हा शरद पवार असे म्हणाले की तुम्हाला काय सरकारनं सांगितलं, वचन दिले किंवा त्यांना काय सांगितले हे सरकारनं स्पष्ट करावं. आणि मग त्याला मी काय करू? आता मी काय सांगू सरकारनं काय करावं काय नाही? इथं फक्त मराठ्यांबद्दलचा विषय. कोणत्या नेत्याला पुन्हा पुन्हा तिथंच येतोय आपण, कोणत्या नेत्याला काय माहिती पाहिजे विरोधातल्या आणि सत्ताधाऱ्यातल्या, तर त्यांनी 11 महिन्यापासून लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून चर्चा झालेली आहे, व्यासपीठावर ती बघावी आणि त्यातून बघावं. समाजात कोणाला जर वाटत असलं ही गोष्ट माहीत नाही तर ती पण लाईव्ह आहे. त्यामुळे गैरसमज असायचं काही कारण नाही. हां, कोणाला जर वाटत असलं ही याच्यात दुरुस्ती करू, येऊन सांगा, दुरुस्ती करू समाजात. जेव्हा शरद पवारांना जाऊन भेटले होते तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं, मला निर्णय प्रक्रियेत घेण्यात येत नाहीये आणि मला माहिती नाही सरकारने जरांगे पाटलांना काय काय आश्वासन दिले, त्यामुळे तुम्ही सरकारला विचारा की त्यांनी काय आश्वासन, अशा पद्धतीची त्यांनी मागणी केली त्या भेटीमध्ये. आणि आज पुन्हा त्याच पद्धतीने शरद पवार बोलतायत. याला जोडून कसं बघतात? गैरसमज, समाजात षडयंत्र रचून गैरसमज पसरायचं. पण मग समाज लय हुशार आहे हो, खरंच सांगतो. मला स्वाभिमान वाटतो असा समाज आहे माझा मराठा समाज, की त्यांना काही सांगायची गरज नाही. कारण त्यांना माहिती जी आमच्याकडून समाजाकडून चर्चा झालेली, व्यासपीठावर लाईव्ह झालेली, ओपन. त्यामुळे समाज अंधारात मी ठेवलेला नाही. समाजाला माहिती आहे ना अंधारात ठेवून काही केलेलं नाही. काय निर्णय घेतलेत जरी ते प्रत्यक्ष समोर नसतील, बरं का, ते प्रत्यक्ष समोर नसतील तरी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून घराघरातल्या मराठ्यांनी ऐकलेलं आहे की काय चर्चा झालेली आणि काय नाही झालेली. त्यामुळं सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी किती गैरसमज पसरला तरी मराठ्यात गैरसमज जाऊ शकत नाही, कारण सगळ्या चर्चा ओपन झालेल्या आहेत. हे सरकारचं नाटक, हे षडयंत्र आहे गैरसमज पसरायचं. शरद पवारांच्या अशा वेगवेगळ्या संघटनांच्या भेटी हे गैरसमज पसरवण्यासाठी आहेत असं तुम्हाला म्हणायचं? सत्ताधारी आणि विरोधक पसरवत आहेत, संघटना नाही म्हणलोय, हे पसरवत आहेत मुद्दा म्हणून दोघं, दोन्ही सत्ताधारी पण आणि विरोधक पण. माहिती सगळ्या दुनियाला. आता मला सांगा कोणत्या मराठ्यांना माहित नाही? आमच्या सगळ्यांना माहिती की काय चर्चा झाली ती ओपन झाली. आणि सत्ताधारी आणि विरोधक करत नाहीत हे बी मराठ्याला माहिती. म्हणजे दोन्ही बाजू मराठ्यांना माहिती की सत्ताधारी आणि विरोधक हे आरक्षण मराठ्यांना देत नाहीत. आणि मराठ्यांना जर काही आरक्षणाच्या बद्दलच्या चर्चेची माहिती पाहिजे असली तर ती लाईव्ह ओपन झालेली व्यासपीठावरती. म्हणजे इथं दूध का दूध आणि पाणी का पाणी सरळ आहे.
इथं आडकाठी नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. हे सत्ताधारी विचित्र असतात आणि विरोधक सुद्धा विचित्र असतात. पण माझा समाज लय हुशार आहे हो, लय हुशार आहे. समाजाला माहिती आहे, लाईव्ह चर्चा झालेली, व्यासपीठावर झालेली. हे गैरसमज पसरायला लागलेत, काय ऐकायचं नाही, हे नेत्याचं. समाज हुशार. छगन भुजबळांनी शरद पवारांकडे मागणी केली, तीच विचारणा काल शरद पवारांनी केली, असं झालं. छगन भुजबळांनी जी मागणी शरद पवारांकडे केली होती तीच विचारणा काल शरद पवारांनी केली. हे सगळं चालू पण आहे समाजाला येड्यात काढण्यासाठी. पण समाज लय हुशार आहे, समाजाला माहिती आहे. सगळ्या चर्चा ओपन झालेल्या आहेत, सगळ्या चर्चा ओपन झाल्यात. काय आश्वासनं सरकारनं आम्हाला दिलेत हे मराठ्याला माहिती. हे आमच्यात गैरसमज पसरविते, पण मराठ्यात कवाच जाहीर सांगतो गैरसमज होणार नाही कधी. आता घोषणाबाजी करतात रामा हॉटेलला शरद नाही, पवार जे काय माहित नाही त्याच्यावर नाही बोलायचं. पाटील, चल. या आंदोलनाचा फायदा म्हणजे असंच आंदोलन पेट ठेवायचं, त्याच्यावर न बोलता त्याचा फायदा घ्यायचा असं शरद पवारांचं आहे. मी कोणालाच नाही म्हणतो, हे दोन्ही सारखेच आहेत. पण माझा समाज हुशार आहे, विरोधीत असला सत्ताधारीत असला, यांना गोरगरिबाला मिळू द्यायचं नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माला मिळू द्यायचं नाही. आणि मराठा समाज माझा हुशार आहे. लाईव्ह चर्चा आहेत, त्यांना माहिती आहे. व्यासपीठावर चर्चा केलेली. सरकारने किती गैरसमज पसरला तरी एकही माझा मराठा माणसात गैरसमज जाणार नाही. स्वतःच्या जातीच्या मुलाच्या बाजूनं लढणार. आणि आमचा आंदोलनाचा ट्रॅक अगदी बरोबर आहे, राईट. त्यात काही बदल नाही. दिलं आम्हाला तर ठीक, नाही दिलं तर पाडायचे को उभा करायचे. मराठ्यांनी क्लिअर चित्र केलेलं. धन्यवाद. या 2 दिवस देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.